हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रोग्रॅमिंग डोर. माझं नाव आहे अमित बोरकर आणि आजच्या या पायथॉनच्या ट्युटोरियलमध्ये आपण एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय ते बघणार आहोत. सो व्हॉट इज अन एक्सेप्शन? एक्सेप्शन म्हणजे नक्की काय? तर त्याची डेफिनेशन एक करायची झाली तर त्याला असं म्हणता येईल की अ कंडिशन दॅट ऑकर्स इन द प्रोग्राम दॅट माइट क्रॅश युअर प्रोग्राम ऑर गिव्ह अनएक्सपेक्टेड रिझल्ट्स. याचा अर्थ असा की तुमचा प्रोग्राम रन होत असताना कधी काही कंडिशन्स त्याच्यामध्ये अशा येतात, ओके, की ज्याच्यामुळे तो प्रोग्राम क्रॅश होऊ शकतो. आता क्रॅश म्हणजे काय, तर तो प्रोग्राम स्टॉपच होतो, ओके, किंवा तो काहीतरी अनएक्सपेक्टेड रिझल्ट्स द्यायला लागतो. म्हणजे तुम्हाला काहीतरी एक्सपेक्टेड असतं तसे रिझल्ट्स येत नाहीत, काहीतरी वेगळ्या गोष्टी यायला लागतात. आता तुम्ही बऱ्याचदा बघितलेलं असेल, तुम्ही जर अँड्रॉइड फोन किंवा कुठलेही iOS बेस्ड फोन वापरत असाल, कधी कधी ॲप्लिकेशन्स क्रॅश होतात, मधूनच गायब होतात एकदम, ओके. किंवा तुम्ही वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल वापरत असाल, त्याच्यातही कधी कधी क्रॅश येतो. तर ते प्रोग्रामच बेसिकली बंद पडतात. मग का? तर त्याचं रिझन असं असतं की त्या केसमध्ये त्या प्रोग्राममध्ये काहीतरी एक्सेप्शन येते. एक्सेप्शन म्हणजे एक प्रकारची एरर असते, ती एरर येते, ओके. So, in order to make sure that the exception does not disrupt the flow of our program, we need to do exception handling. मग एक्सेप्शन हँडलिंग आपल्याला काय करायचंय, तर आपल्या प्रोग्रामचा जो फ्लो आहे, म्हणजे युजर आपला प्रोग्राम वापरतोय आणि तो प्रोग्राम स्टेप वाईज व्यवस्थित काम करतोय, तर तो डिस्टर्ब नाही झाला पाहिजे, मध्येच अनएक्सपेक्टेडली तो थांबला नाही पाहिजे किंवा काहीतरी वेगळे रिझल्ट्स नाही दिले पाहिजे. तर याच्यासाठी आपल्याला एक्सेप्शन हँडलिंग करायला लागतं. एक रिअल टाइम एक्झाम्पल द्यायचं ना एक्सेप्शन हँडलिंगचं, तर हेल्मेट. आपण जे हेल्मेट घालतो टू व्हीलरवर, दॅट इज नथिंग बट एक्सेप्शन हँडलिंग. याचा अर्थ काय, की टू व्हीलरवर तुम्ही हेल्मेट घालता का, तर तुम्हाला प्रोटेक्शन हवं असतं. आता हेल्मेट घातलं म्हणजे गॅरंटी आहे का, की आपण जर हेल्मेट घालून 5 वर्ष गाडी चालवली तर डज इट मीन की आपला ऍक्सिडेंट होणारच आहे? नाही, काही गरजेचं नाहीये. पण तरी सुद्धा आपण 5 वर्ष हेल्मेट घालतोच. का घालतो? कारण की जर वर्स्ट केसमध्ये कधीतरी अशी सिच्युएशन आली की आपली गाडी स्किड झाली, स्लिप झाली आणि आपण पडतोय, तर आपल्या डोक्याला मार लागू नये म्हणून ते हेल्मेट अशा वेळेला कामाला येतं. सो दॅट इज युअर एक्सेप्शन हँडलिंग. म्हणजे तुम्ही ती एक्सेप्शन येईल का नाही हे तुम्हाला माहित नसतं, पण आलीच तर मला ती हँडल करता आली पाहिजे, म्हणजे माझा प्रोग्राम क्रॅश नाही होणार, ओके. तर याचा सिंटॅक्स बेसिकली कसा असतो, तर याच्यामध्ये काही कीवर्ड्स आहेत, जसं की काही बेसिक कीवर्ड्स मी इथे दाखवतोय, ट्राय आणि एक्सेप्ट नावाचे. सो आपण ट्राय असा कीवर्ड वापरतो आणि त्याच्यामध्ये त्याला ट्राय ब्लॉक म्हणतात. त्याच्यामध्ये आपण ते स्टेटमेंट्स लिहितो ज्या स्टेटमेंट्सला प्रॉब्लेम येऊ शकतो, ओके. आणि एक्सेप्ट मध्ये एक्सेप्शन हँडलिंग बेसिकली असतं, तिथे आपण ते स्टेटमेंट्स लिहितो की की आपल्याला त्याच्यावर आता काय करायचंय, मग जर काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यावर ऍक्शन काय घ्यायची ते आपण इथे लिहू शकतो, ओके. सो प्रथम आपण पहिली गोष्ट तर हे बघूयात की ऍक्च्युअली एक्सेप्शन्स येतात किंवा एरर्स येतात पायथॉनमध्ये म्हणजे नक्की काय होतं ते आधी आपण बघूयात आणि मग आपण बघूयात की त्याला हँडल कसं करायचं. आता इथे मी एक सिंपल स्टेटमेंट लिहितो, ओके. माझ्याकडे एक नंबर आहे 5, त्याला मी 0ने डिवाइड करायचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला हे माहिती आहे की आपल्याला डिव्हिजन कधीही 0ने करता येत नाही, पण सपोज असं काही कारणाने मला 0 ने डिवाइड करायला लागतंय, तर त्या केसमध्ये काय एरर येते ते आपण बघूया. आता मी जर असं करायला गेलो ना, तर तो आपल्याला एक एरर देतो, ओके. सो यालाच आपण एक्सेप्शन असंही म्हटलो, पायथॉनमध्ये त्याला एरर असं म्हटलं जातं. मग इथे एरर काय आली आहे, तर 0 डिव्हिजन एरर. म्हणजे काय, यू आर डिवायडिंग इट बाय 0 विच इज नॉट अलाउड. सो ही एक प्रकारची एरर झाली, ओके. त्याचा टाईप काय, तर 0 डिव्हिजन एरर, फाईन. लेट से मी काहीतरी वेगळं करायला लागलं, मी म्हटलं की 2 + 5 असं म्हणायला लागलं. आता एरर काय आली आहे बघा, टाईप एरर आली. आता म्हणजे वेगळ्या प्रकारची एरर. याचं नाव काय, टाईप एरर. अर्थ काय, की यू कॅन ओनली कॉन्कॅटिनेट स्ट्रिंग टू स्ट्रिंग. स्ट्रिंग आणि स्ट्रिंगच ऍड करता येईल तुम्हाला, स्ट्रिंग आणि इंटिजर ऍड नाही करता येणार आहे. तर या एरर्स आहेत, बरोबर. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे ना, पण आपल्याला तर हे दिसतंय इथं, मग तुम्ही कशाला 0ने डिवाइड करताय. तर फ्रेंड्स, प्रॉब्लेम कसा आहे की आपण जेव्हा प्रोग्राम लिहितो ना, तेव्हा आपण अशा काही हार्ड कोडेड व्हॅल्यूज लिहित नाही त्या प्रोग्राममध्ये. तिथे आपल्याकडे व्हेरिएबल्स असतात. म्हणजे काय, सपोज मी a डिवायडेड बाय b असा काहीतरी कोड लिहिला आहे आणि काही कारणाने त्या b मध्ये व्हॅल्यू जर 0 आली ना, तर आपल्याला ही 0 डिव्हिजनची एरर येऊ शकते. येते का लक्षात? आणि म्हणून आपल्याला मग त्याची काळजी घ्यायला लागते की ती जर एरर आली, म्हणजे थोडक्यात त्याचं एक्सेप्शन आलं, तर ते मी कसं हँडल करायचं याची आपल्याला काळजी घ्यायला लागते, ओके. आता मी काय केलंय, तर मी एक प्रोग्राम लिहिलाय आणि त्या प्रोग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर स्क्रीन थोडीशी मी जरा ऍडजस्ट करतो, ओके. आता हा जो प्रोग्राम लिहिला याच्यामध्ये मी काय लिहिलंय, तर म्हटलंय की प्रिंट एक्स. आता तुम्ही प्रत्यक्षात बघाल की इथं एक्सला मी काहीच व्हॅल्यू असाइन नाही केलेली, ओके. सो मी फक्त म्हणतो की प्रिंट कर एक्सला. आणि आता जर मी याला रन केलं
तर इथे बघा त्याने आपल्याला परत एरर दिली, म्हणजे काय एक्सेप्शन आलं. मग ही एरर काय, नेम एरर. त्याचा अर्थ काय झाला की द नेम एक्स इज नॉट डिफाईन्ड, म्हणजे तुम्ही डायरेक्टली म्हणताय प्रिंट एक्स पण तुम्ही त्याला डिफाईनच नाही केलेलं. ओके, तर अशा टाईपमध्ये जेव्हा एरर येते ती जर हँडल करायची असेल तर एक्सेप्शन हँडलिंग पायथॉनमध्ये करण्यासाठी जसं मी मगाशी सिंटॅक्स दाखवला तो असतो ट्रायचा आणि एक्सेप्टचा. सो इथे मी ट्राय ब्लॉक मध्ये ते स्टेटमेंट्स लिहिणार की ज्याच्यामध्ये चान्सेस आहेत की एरर येऊ शकते, आणि त्याच्यानंतर मी एक्सेप्टचा ब्लॉक लिहिणार जिथे मला ते हँडल करायचं. म्हणजे मी इथे म्हणू शकतो की लेट से आपण सोपं ठेवूयात की समथिंग वेंट रॉंग. ओके, आता तुमच्या हे लक्षात येईल की इथे जेव्हा आपण लिहिलं होतं तेव्हा तो प्रोग्राम क्रॅश झाला आपला, बरोबर आहे, बंदच पडला तो. आता काय होईल बघा, आता मी म्हणतो रन, आता आउटपुट काय आले, समथिंग वेंट रॉंग, म्हणजे काहीतरी गडबड झालेली आहे हे आपल्याला कळलं. मग आपल्या प्रोग्रामला कसं कळलं, कारण की आपल्याला वाटत होतं की इथे चान्सेस आहेत की एरर येऊ शकते आणि म्हणून आपण ते ट्राय आणि एक्सेप्ट मध्ये लिहिलं. आता मी परत तुम्हाला सांगतो की तुम्ही ह्या कोडकडे बघितल्यावर तुम्हाला असं वाटेल की अमित सर इथे तर तुम्हाला दिसतच आहे ना एरर आहे, मग तुम्ही असा कोड का लिहिणार. तर ते तसं नाहीये, हे मी डेमॉन्स्ट्रेशनसाठी म्हणून लिहिलेलं आहे. पुढे जाऊन आपण एक दोन एक्झाम्पल्स बघूया जिथे तुमच्या लक्षात येईल की जर व्हॅल्यूजच आपल्याला काही अशा एरर येणाऱ्या व्हॅल्यूज आल्या तर त्या केसमध्ये ते एक्सेप्शन येऊ शकतात, ते आपल्याला आधीच सांगता येत नाही. ओके, इथे आपण फक्त त्याचा सिंटॅक्स समजून घेण्यासाठी मी हे सिंपल एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके, सो इथे समथिंग वेंट रॉंग आणि लेट से त्याच्यानंतर काही आपली नॉर्मल स्टेटमेंट असेल की ओके गुड बाय असं स्टेटमेंट असेल. तर हा प्रोग्राम रन केला तर तुमच्या लक्षात येईल की बघा तो म्हणेल समथिंग वेंट रॉंग आणि गुड बाय. ऍटलीस्ट तुमचा प्रोग्राम व्यवस्थित एंड झाला, म्हणजे तो क्रॅश नाही झालेला. हे लक्षात येते का तुम्हाला? मी फरक दाखवतो फ्रेंड्स परत एकदा. मी हे स्टेटमेंट काढून टाकतो, हे स्टेटमेंट पण काढून टाकतो आणि आधीचा कोड लिहितो आपला प्रिंट एक्स आणि गुड बाय, बरोबर आहे. आता काय आउटपुट येईल असं तुम्हाला वाटतं? आता मी रन करतो, तर रन केल्यावर बघा काय झालं, त्यांनी एरर दिली आपल्याला की नेम एरर एक्स इज नॉट डिफाईन्ड, पण गुड बाय प्रिंटच नाही झालं. कारण इथे प्रॉब्लेम आल्यामुळे तुमचा प्रोग्राम जागेवर थांबला. येते का लक्षात? तो प्रोग्राम जागेवर थांबला आणि तो थांबल्यामुळे पुढची स्टेटमेंट एक्झिक्यूटच नाही झाला. तर ते तसं नव्हतं व्हायला पाहिजे. म्हणून आपण काय केलं, तर आपण इथे आता मी जरा कंट्रोल झेड करून तो कोड परत आणतो की आपण ट्राय आणि एक्सेप्ट अशा याने तो कोड लिहिला, आणि मग मात्र जरी आपल्याला एरर आली तरी आपण व्यवस्थित एक मेसेज दाखवतो युजरला की काहीतरी चुकलंय आणि तरी आपला पुढची लाईन एक्झिक्यूट होतीये. फाईन. आता या केसमध्ये असं असतं की सपोज मी एक्सला काहीतरी व्हॅल्यू दिली 10 आणि म्हटलं की प्रिंट एक्स. आता तुम्हाला दिसते इथे की याला एरर येणार नाहीये. मग त्या केसमध्ये तुम्हाला काय वाटतं की इथे तो जाईल का? तर नाही जाणार. का? कारण की इथे एक्सेप्शनच येत नाहीये. ओके, म्हणजे पायथनच्या भाषेत म्हणायचं झालं तर या केसमध्ये कुठलीच एरर येत नाहीये. देर इज नो एरर दॅट इज रेज्ड, असं म्हटलं जातं की एरर रेज केली. आता जर मी म्हटलं तर बघा इथे काय, तर 10 आलं आणि गुड बाय आलं. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स दॅट की इथं काहीच एरर नव्हती, म्हणजे एरर थ्रोच नाही झाली तर तो ह्या कोडमध्ये येणारच नसतो, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून आपली ही लाईन एक्झिक्यूट झाली प्रिंट गुड बायची. फाईन. आता कधी कधी असं असतं ना, कारण लक्षात घ्या फ्रेंड्स, कसं आहे, एरर येणार का नाही येणार हे आपल्याला माहितीच नसतं. आपण फक्त ते प्रोटेक्शन म्हणून ठेवलेलं असतं, म्हणजे दिस इज अवर हेल्मेट. गाडीत आपण पडणार का नाही पडणार गाडीवरून हे आपल्याला माहितीच नसतं, पण पडलो तर काय करायचं हे आपल्याला लिहून ठेवायला लागतं. ओके, आता अशा केसेसमध्ये जर आपल्याला असा काही कोड लिहायचा असेल की सपोज ह्या लाईन्स एक्झिक्यूट झाल्या आणि एरर नाही आली तर काहीतरी मला काम करायचंय, पण एरर आली तर फक्त हे काम करायचं. त्या केसमध्ये आपल्याला जसं फॉर लूप साठी आपण बघितलं होतं तसं आपल्याला इथं एल्स स्टेटमेंट लिहिता येतं. ओके, इथं मी म्हणतो एव्हरीथिंग वेंट फाईन. ओके, मग त्या केसमध्ये आता तुम्ही मला सांगा की हा कोड कधी एक्झिक्यूट होणार आणि हा कोड कधी एक्झिक्यूट होणार. तर सिंपल आहे, दिस कोड विल एक्झिक्यूट इफ एरर, बरोबर आहे का नाही? आणि एल्स वाला कधी एक्झिक्यूट होणार फ्रेंड्स? सो दिस कोड विल एक्झिक्यूट इफ नो एरर. कळतंय का? ओके, सो आता मी जर याला रन केलं तर तो 10 प्रिंट करतोय, नंतर म्हणतोय एव्हरीथिंग वेंट फाईन, कारण की एरर आलीच नाही ना, म्हणून तो एल्स मध्ये गेला. आणि गुड बाय तर आपलं नॉर्मल स्टेटमेंट आहे. आता मी काय करतो, ही लाईन काढून टाकतो, म्हणजे आपली जी आधीची एरर होती ना ती परत एकदा आपण आणूयात कोडमध्ये, मुद्दाम आणूयात समजून घेण्यासाठी. आणि आता मी रन करतो. आता आउटपुट काय येईल, तर समथिंग वेंट रॉंग आणि गुड बाय, जसं आधी आपल्याला एकदा आलं होतं. हे तर लक्षात फ्रेंड्स. सो अशा प्रकारे आपण ट्राय एक्सेप्ट
आणि त्या एक्सेप्टला आपण नंतर खाली एल्स असं लावू शकतो. आता इथे एकच स्टेटमेंट असेल का असं काही नाही, इथे भरपूर स्टेटमेंट्स असू शकतात ट्रायमध्ये आणि एक्सेप्टच्या ब्लॉकमध्ये पण भरपूर स्टेटमेंट्स असू शकतात. असं काही नेसेसरी नाही की एक एक स्टेटमेंट्स असतील, कारण की आपल्याला ऍक्शन काय घ्यायची एरर आली तर दॅट कुड बी अ कॉम्बिनेशन ऑफ 2-3 स्टेटमेंट्स असं पण असू शकतं. आता इथे आपण सिम्पल एक्झाम्पल्स घेतो म्हणून आपण फक्त प्रिंट यूज करतोय. ओके, तर आपल्याला जी काही अप्रोप्रिएट ऍक्शन घ्यायची ती आपण त्या ब्लॉक्समध्ये घेऊ शकतो. लक्षात एवढंच ठेवायचं की ट्राय ब्लॉकमध्ये त्या गोष्टी येतील ज्याच्यामध्ये एरर येऊ शकते आणि एरर आलीच तर मला काय करायचं हे मी इथे लिहितो आणि जर एरर नाही आली तर काय करायचं हे मी एल्स मध्ये लिहितो. फाईन. सो दिस इज द बेसिक वे ट्राय एक्सेप्ट अँड एल्स विल वर्क. मग कधी कधी असं येऊ शकतं की आपण जो ट्राय मध्ये कोड लिहिलेला आहे ना त्याच्यामध्ये 3 टाईपचे एक्सेप्शन्स येऊ शकतात. मग जर म्हणजे चान्सेस असू शकतात त्याच्यात यायचे. मग अशा केसमध्ये विल हॅव टू चेक की मला मल्टिपल एक्सेप्शन्स कसे हँडल करता येतील. सो लेट मी क्लिअर अप सम कोड. हा एल्स पार्ट काढून टाकतो मी आता, थोडासा कोड कमी होईल आणि तुम्हाला समजून घ्यायला सोपं जाईल. फाईन. आता इथे मी काय करतो फ्रेंड्स, इथे मी एक स्टेटमेंट लिहितो ज्याला मी म्हणतो y इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 0. हे डेमॉन्स्ट्रेशन पर्पजसाठी आहे, त्यामुळे समजून घ्या की असं मुद्दाम नाही करत कधी आपण. फाईन. आता मी जर याला रन केलं तर आउटपुट काय येतं आपल्याला, समथिंग वेंट रॉंग. आणि म्हणजे कारण तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये एरर आहे, याच्यामध्ये कोणती एरर आहे तर ह्याच्यामध्ये एरर आहे की इथं डिव्हिजन बाय 0 होतीये. फाईन. आणि याच्यामध्ये ऍक्च्युअल एरर काय तर एक्स इज नॉट डिफाईन्ड आहे. पण पहिल्या एररला तो आला की तो इथे येतो, हा कोड एक्झिक्यूट होतो आणि थांबतो. तो या दुसरी लाईन एक्झिक्यूटच करणार नाहीये या ब्लॉक मधली, कारण तुम्हाला इथेच प्रॉब्लेम आला की इट विल, इथे आपण काय म्हणतो, इट विल रेज अन एरर. ओके, याला म्हणतो आपण की इट विल रेज अन एरर. मग इथे पण एरर आहे पण ती रेज होईल का, नाही होणार, कारण इथे तुमची रेज झाली म्हणजे तो तिथनं बाहेर पडणार आणि एक्सेप्टला जाणार. फाईन. आता म्हणजे इथे आपल्याला हे कळते की इथे 2 टाईपचे एरर्स येऊ शकतात. ही पण एक एरर येते आणि ही पण एक एरर येते. फाईन. मग त्या केसमध्ये जर आपल्याला हँडल करायचं असेल तर आपल्याला काय करता येईल. आता पहिली गोष्ट तर काय करूयात आपण इथे एक्सेप्टला आपण आता इथे जर मी गेलो ना तर तुम्हाला एरर दाखवतो. आपण आपल्याला जी 0ची एरर आली होती ती काय आली होती बघा, 0 डिव्हिजन एरर आली होती, बरोबर आहे. तर मला ही एरर वेगळ्या प्रकारे हँडल करायची आणि ही एरर वेगळ्या प्रकारे हँडल करायची. तर मला मल्टिपल एरर्स हँडल करायचे, मल्टिपल एक्सेप्शन्स हँडल करायचे. तर मी इथे काय म्हणतो की एक्सेप्ट 0 डिव्हिजन एरर. ओके, म्हणजे मी इथे काहीतरी म्हणेन की डिव्हिजन बाय 0 नॉट अलाउड. बरोबर. फाईन. आता आता तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की त्या केसमध्ये याच्यात जी एरर येणार आहे 0 डिव्हिजन एररवाली ती आपण हँडल करतोय, पण याच्यात जी येणार आहे ती हँडल होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय बघा, आता मी रन करतो प्रोग्राम. प्रोग्राम क्रॅश नाही होणार आहे, प्रोग्राम प्रॉपर आउटपुट देणार आहे की डिव्हिजन बाय 0 इज नॉट अलाउड. क्रॅश होतो म्हणजे काय फ्रेंड्स, तर रेड कलर मध्ये दिसतं असं. हे आपलं आउटपुट आलंय म्हणजे काही क्रॅश नाही झालेला, प्रोग्राम व्यवस्थित थांबलाय. आता मी ही लाईन कॉमेंट करतो. फाईन. आणि मी आता याला परत रन करतो. आता बघा काय होईल, आता प्रोग्राम क्रॅश होणार. क्रॅश काय आला, नेम एरर. का, कारण तुम्ही इथे हँडलच केली नाही. तुम्ही इथे एक्सेप्ट फक्त एका टाईपची एरर सांगितली जी ही होती, ह्याच्यासाठीची सांगितलीच नाही. मग मला काय करता येईल तर इथे मी असं लिहू शकतो की एक्सेप्ट आणि इथं म्हणू शकतो की प्रिंट समथिंग वेंट रॉंग. येते लक्षात. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की जर 0 डिव्हिजन वाली एरर आली तर या ब्लॉकमध्ये आहे, बरोबर आहे, त्याचं हँडलिंग, त्यामुळे तो या ब्लॉकमध्ये, आणि दुसरी कुठलीही आली तर या ब्लॉकमध्ये. मग आता आपण जेव्हा रन करू ना तेव्हा आपल्याला क्रॅश नाही होणार, तो म्हणेल समथिंग वेंट रॉंग. येते लक्षात. बरोबर. आता मी ही जर लाईन काढली तर तुमच्या लक्षात येईल की याच्यात जी एरर येते ती इथे हँडल होईल, याच्यामध्ये जी येते ती इथे हँडल होईल, आणि हे लक्षात घ्या की यातली एका वेळेला एकच येणार आहे, बरोबर का नाही, कारण इथे जर आली तर तो थांबणारच आहे, खाली जाईल, आणि इथे जर आली तर तो या केसमध्ये इथे जाणार आहे. राईट. आता या केसमध्ये मला स्पेसिफिकली असंही लिहिता येऊ शकतं की सपोज मला माहिती आहे की ही नेम एरर टाईपची आहे, तो मी इथं असंही टाकू शकतो की नेम एरर. ओके, आय कॅन डू दिस. मी इथं असं म्हणू शकतो इथे की नेम एरर आहे. आणि आता जर मी याला रन केलं तर डिव्हिजन बाय 0 इज नॉट अलाउड इथे आलो तो. फाईन. आणि हे मी कॉमेंट करतो. आता कुठे येणार तो, या एररला येणार आहे.
तर ती हँडल होणार आहे का तिथे, तर येस ती पण हँडल होणार आहे. तो म्हणाला समथिंग वेंट रॉंग. म्हणजे थोडक्यात तुम्ही इथं मल्टिपल टाईपचे एक्सेप्शन्स हँडल करताय, की तुमच्या ट्राय ब्लॉकमध्ये कुठलेही एक्सेप्शन्स येऊ शकतात, कुठलेही एरर्स येऊ शकतात, ते आपण इथे हँडल करतोय. सांगायचा मुद्दा हा, जर तुम्हाला माहिती आहे की कुठल्या टाईपची येऊ शकते, तर तुम्ही ते स्पेसिफिकली एक्सेप्टमध्ये लिहिता. आता मी इथं असंही लिहू शकतो की एक्सेप्ट प्रिंट, आणि इथे आता इथे करता समथिंग वेंट रॉंग नाही म्हटलं पाहिजे, तो मेसेज आपला खाली येईल. सो इथे मी हा मेसेज इथे टाकतो आणि इथे मी लिहितो की नेम एरर ऑकर्ड, बरोबर आहे. आणि इफ आय रन द कोड नाव, तर त्या केसमध्ये आपलं पहिलंच येणार आहे डिव्हिजन बाय झिरो नॉट अलाउड, आणि ते कॉमेंट केलं तर ही येणार आहे. मग हे मी का लिहून ठेवलंय, कारण की असं असू शकतं ना की याच्यामध्ये अजूनही काहीतरी कोड आहे माझा पुढचा, की जो वेगळ्याच टाईपचा एक्सेप्शन आहे, तर ते इथे हँडल होईल. ओके, सांगायचा मुद्दा इथे आहे, या केसमध्ये येते आपली झिरो डिव्हिजन एरर, ती आपण हँडल करतोय. या केसमध्ये येऊ शकते नेम एरर, ती इथे हँडल करू शकतोय. आणि इथे बाकीचे काही स्टेटमेंट्स असतील त्याच्यामध्ये कुठली एरर आली तर त्याच्यासाठी आपल्याला कॉमनच हँडलिंग करायचंय, तर आपण फक्त एक्सेप्ट लिहितो, कारण एक्सेप्ट लिहिलं ना की कुठल्याही टाईपची एरर इथे येणार आहे. मग त्या केसमध्ये इथे किंवा इथे नाही जाणार तो. सो झिरो डिव्हिजन आली की तो इथे जाणार, नेम एरर आली तर तो इथे जाणार, आणि ते सोडून कुठल्याही वेगळी एरर आली तर तो इथे जाणार. म्हणजे हे तुमचं जनरिक झालं. म्हणजे थोडक्यात हे इफ एल्स सारखं नाही वाटत आहे का तुम्हाला, की इफ एरर इज झिरो डिव्हिजन एरर डू दिस, इफ एरर इज नेम एरर डू दिस, एल्स डू दिस, असंच झालं ना हे. सो अशा प्रकारे आपल्याला इथे कोडिंग करता येतं आणि मल्टिपल एक्सेप्शन जे आहेत ना फ्रेंड्स, ते आपल्याला हँडल करता येतं. इथे आपल्याला अजून एक गोष्ट करता येते, की जी एरर आहे ना, आता लेट्स आपली पहिली झिरो डिव्हिजन वालीच आहे, तर त्याला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करता येतं. सो इथे मी म्हणतोय तो की ZE लेट्स से झिरो एरर, असं व्हेरिएबलला मी नाव दिलं, आणि ह्या व्हेरिएबलचा यूज मी याच्या हँडलिंगमध्ये करू शकतो. म्हणजे मी इथं असं करून बघतो, लेट्स से आपण त्याचा टाईप प्रिंट करूयात की कुठल्या टाईपचा आहे, किंवा मी त्याचे डिटेल्स पण प्रिंट करू शकतो. आपण फॉर्मॅटेड स्ट्रिंग घेऊयात आणि इथे म्हणूयात की एक्सेप्शन किंवा लेट्स से एरर ऑकर्ड, आणि पुढे त्याचे डिटेल्स टाकायचे असतील तर आपण त्याला पायथॉनच्या सिंटॅक्समध्ये प्रिंट करूयात. आणि मी काय करतो ना, ही लाईन काढून टाकतो, म्हणजे काढायची म्हणजे आता मला त्याला कमेंट करायचं, सो कमेंट करून टाकतो, बरोबर, किंवा काढूनच टाकतो, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार. ओके, आता मी याला रन केला तर बघा त्यांनी इथे आपण प्रिंट केलेला आहे त्याचा टाईप. मग त्याचा टाईप तुम्हाला इथे काय दिसतोय, तर क्लास कुठला आहे, झिरो डिव्हिजन एरर, आणि त्या एररचे डिटेल्स आपण ते व्हेरिएबल जर प्रिंट केलं तर काय दिसत आहेत की डिव्हिजन बाय झिरो, एरर हॅज ऑकर्ड, दॅट एरर ऑकर्ड तर आपण प्रिंट केलं, आणि एररचं रिझन काय इथे पुढे दिसतंय तुम्हाला, तर डिव्हिजन बाय झिरो, दॅट इज द डिटेल्स. तर असं आपण व्हेरिएबलमध्ये घेऊनही त्या व्हेरिएबलचा यूज करू शकतो मेसेजेस प्रिंट करण्यासाठी. आता आपण ट्राय एक्सेप्ट आणि ट्राय एक्सेप्ट एल्स असं करून बघितलंय. तर आपण हे बघूयात की फायनली ब्लॉक काय असतो एरर हँडलिंगमध्ये किंवा एक्सेप्शन हँडलिंगमध्ये. इथे मी काय करतो, इथे मी एल्स ब्लॉक टाकतो आणि तिथे म्हणतो नो एरर ऑकर्ड. फाईन. आता एल्स ब्लॉक तुम्हाला माहिती आहे, हा ब्लॉक कधी एक्झिक्यूट होणार आहे, जेव्हा कोणत्याही प्रकारची एरर येणार नाहीये. आणि हे ब्लॉक्स कधी एक्झिक्यूट होतील, जेव्हा कुठल्या तरी प्रकारची एरर येईल. फाईन. आता मी काय करतो, इथे जरा कोड चेंज करून टाकतो, तर 10/2 करतो आणि इथे एक्सला काहीतरी व्हॅल्यू देतो 7. म्हणजे इथले मी एरर्स काढून टाकलेले आहेत तशा बघितल्या तर इफेक्टिव्हली. आणि आता जर मी कोड रन केला तर आउटपुट काय येते, 7 आणि नो एरर ऑकर्ड, कारण एरर कुठली आलीच नाही, बरोबर आहे. तर आपण ट्राय समजून घेतलं. ट्राय ब्लॉक म्हणजे आपला तो कोड ज्याच्यामध्ये एक्सेप्शन्स येऊ शकतात, आणि एक्सेप्ट ब्लॉक्स म्हणजे काय असतात, जे आपण मल्टिपल लिहू शकतो की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे एरर्स हँडल करतो. आणि एल्स ब्लॉक म्हणजे काय, की जेव्हा कुठलीच एरर येत नाही तेव्हा काय करायचं आहे. फाईन. तर याच्यामध्ये अजून एक असतं फायनली नावाचं. ओके, फायनली ब्लॉक असा ब्लॉक असतो फ्रेंड्स की जो इररिस्पेक्टिव्ह ऑफ एरर आली किंवा नाही आली रनच होतो. ओके, सो मी इथं लिहिणार आहे की फायनली ब्लॉक विल ऑलवेज रन. आता बघा हा गंमत, म्हणजे हा ब्लॉक हे क्लिअर झाले तुम्हाला, एक्सेप्ट कधी होणार आहे, जेव्हा एरर्स येतील तेव्हा या वेगवेगळ्या टाईप्सच्या. एल्स कधी होणार आहे, जेव्हा कुठलीच एरर येणार नाही. पण फायनली ब्लॉक कधी होणार आहे, तर जेव्हा एरर येऊ अगर न येऊ, फायनली ब्लॉक नेहमीच एक्झिक्यूट होणार आहे. फाईन. मग मी आता याला रन करतो. आता एरर नाहीये तरी सुद्धा मेसेज काय आला, फायनली ब्लॉक विल ऑलवेज रन. आणि आता मी काय करतो ना फ्रेंड्स, की याच्यामध्ये एक एरर आणतो, आपली पहिली वाली आणत झिरो डिव्हिजन वाली. आणि आता जर मी याला रन केलं तर बघा एरर आली, पण तरी मेसेज काय आला,
फायनली ब्लॉक विल ऑलवेज रन. सो फायनली ब्लॉक मध्ये जो कोड लिहिला जातो ना, तो एरर आली अगर नाही आली तरी नेहमीच एक्झिक्यूट होणार असतो. आता इथे अर्थातच तुम्हाला असं वाटेल की सर तुम्ही इथे फायनली ब्लॉक मध्ये जे लिहिलंय ते फायनली ब्लॉक मध्ये न लिहिता सपोज आपण इथे सिंपल स्टेटमेंट म्हणून लिहिलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे कसं, आता मी जर रन केलं तर काय होईल, तेच झालं परत. फायनली ब्लॉक विल ऑलवेज रन. ऍक्च्युअली तो फायनली ब्लॉक नाही आता, पण ठीक आहे, आपलं काहीतरी स्टेटमेंट आहे. मग फायनली ब्लॉक मध्ये नाही लिहिलं तरी सुद्धा ते रन होतच आहे. एरर आली काय नाही आली काय, आता एरर आली होती, आता मी ती एरर काढून टाकतो आणि रन करतो. मग तरी सुद्धा ही लाईन एक्झिक्यूट होतीच आहे की. मग इथे जे तुम्ही फायनली ब्लॉक मध्ये लिहून केलं होतं तेच फायनली मध्ये मी नाही लिहिलं तरी सुद्धा वर्क होतंय. मग काय करायचं त्या फायनलीची, तर त्या फायनलीचा यूज आहे ना फ्रेंड्स, असं प्रोग्राम मध्ये डायरेक्टली लिहिलं तर त्याचा तेवढा सिग्निफिकन्स नाहीये. ओके, त्याचा सिग्निफिकन्स कधी येतो, जर का तुम्ही ह्या गोष्टी एखाद्या फंक्शन मध्ये लिहिणार असाल. लेट्स से एक डेमो नावाचं आपण फंक्शन लिहितो. ओके, सो आपण इथं डेमो डिफाईन केलं आणि त्याच्यामध्ये मी काय करतो ना फ्रेंड्स, थोडासा हा कोड काढून टाकतोय, जरा सोपं करूयात आपण, म्हणजे दिसतानाही आपल्याला सोपं दिसेल ते. ओके, आणि आता आपण हा कोड मी शिफ्ट करतो एका फंक्शनमध्ये. असं इमॅजिन करा की आपला जो कोड आहे ना हा एका फंक्शन मधला कोड आहे आणि हे सुद्धा ऑफकोर्स फंक्शन मध्ये हवंय आपल्याला, बरोबर आहे. आणि हे फंक्शन आपण इथनं कॉल करणार आहे. सो आपण म्हणणार आहे डेमो, बरोबर. आता याच्यात एरर नाहीये. एकदा परत रन करून बघतो मी की सिंटॅक्टिकली सगळा कोड बरोबर आहे ना आपला. तर त्यांनी दिलं की नो एरर ऑकर्ड, फायनली ब्लॉक विल ऑलवेज रन. करेक्ट. आणि आता एरर आली तरी सुद्धा काय होणार आहे की तो फायनली ब्लॉक रन होणार आहे, कारण की इथे आपण एक्सेप्शन हँडलिंग केलेलं आहे. फाईन. आता गंमत बघा की सपोज, एक मिनिट, लेट मी मेक सम चेंजेस टू दिस कोड. द चेंजेस आय विल डू इज, मी काय करतोय बघा की एरर आली की मला पुढचं काहीच नकोय, मला म्हणायचं इथनं रिटर्न. मी त्याला म्हणतो की इथनं परत जा, बरोबर आहे. असं मी काहीतरी कोड लिहिलेला आहे फॉर सम लॉजिक, की माझं लॉजिक आहे की अरे नाही एरर आली आहे, मग एवढा मेसेज प्रिंट कर आणि इथनंच परत जा, पुढच्या काही गोष्टी करू नको. आता काय होईल बघा, आता मी जर रन केलं तर समथिंग वेंट रॉंग आणि ही लाईन काय प्रिंट झाली नाही आपली, बरोबर. पण आता मी काय करतो, हीच लाईन ना मी फायनली मध्ये टाकून देतो, फायनली ब्लॉक मध्ये. ओके, आता नीट ऑब्झर्व करा काय करायचा प्रयत्न करतोय. एरर आली की जी येणारच आहे ऍक्च्युली, की मी ती हँडल करतोय आणि म्हणतोय त्याला इथनंच परत जा. फाईन. आणि आता मी रन केलं. आता बघा इथे आपलं हे स्टेटमेंट प्रिंट नव्हतं झालं, पण इथे प्रिंट झालं. मग इथनं तुम्ही रिटर्न म्हणाला तरी सुद्धा त्यांनी हे कसं काय एक्झिक्यूट केलं, तर त्याचं रिझनच हे आहे फ्रेंड्स की फायनली ब्लॉक कशासाठी दिलेला आहे की तुमचे एक्सेप्शन्स आले किंवा नाही आले, इररिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट तुम्हाला काही ठराविक गोष्टी करायच्या असतील तर त्या तुम्ही फायनली ब्लॉकमध्ये लिहा. मग हे फंक्शनमध्ये कसं काय कामाला आलं, तर फंक्शन कॉल केलं आणि फंक्शनमध्ये तुम्ही एक्सेप्शन हँडल केल्यावर तुम्ही काय म्हणालात की इथनंच परत जा बाबा. पण परत जा म्हणजे तो डायरेक्टली जात नाही का, कारण तुम्ही इथं फायनली लिहिलेला आहे, म्हणून तो फायनली मधला कोड एक्झिक्यूट करतो आणि मगच परत जातो, बरोबर आहे. आधीच्या केसमध्ये जिथे फक्त ही लाईन आली होती तिथे आपण फायनली ब्लॉक लिहिलेला नव्हता, म्हणजे असा होता कोड आपला. त्या केसमध्ये रिटर्न म्हटलं की तो लगेच परत जातो, कारण याला फायनली ब्लॉकच नाहीये. म्हणून फायनली ब्लॉकचा सिग्निफिकन्स तुम्हाला फंक्शन मध्ये लिहिलं की लगेच लक्षात येतो की कंट्रोल जर फायनलीला यायच्या आधीच परत जाणार असेल फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होणार काही झालं तरी. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ युझिंग अन फायनली ब्लॉक. पायथनमध्ये जशा काही स्टँडर्ड एक्सेप्शन्स किंवा एरर्स येतात, तर तसंच आपल्याला स्वतःला त्या प्रोग्रामरला सुद्धा एक्सेप्शन रेज करता येते. फाईन. सो विच इज कॉल्ड एज रेजिंग अन एक्सेप्शन. आपण एक फंक्शन इम्प्लिमेंट करूयात ज्याच्यामध्ये आपण एक व्हेरिएबल घेतो एक्स, आणि आता इफ एक्स इज लेस दॅन 0 तर आपण काहीतरी एक एक्सेप्शन टाकूयात विच वी कॉल इट रेजिंग अन एक्सेप्शन. सो इथे मी काय म्हणणार आहे, रेज एक्सेप्शन. एक्सेप्शन हा स्टँडर्ड कीवर्ड आहे. जसे आपल्याला बाकीचे एरर्स असतात तर तसे नेम एरर, टाईप एरर, तर तसे आपल्याला इथे एक्सेप्शन्स रेज करता येतात. ओके, आणि मी इथे म्हणू शकतो की लेट्स से निगेटिव्ह नंबर, म्हणजे निगेटिव्ह नंबर आलाय असं माझ्या लक्षात आलंय. ओके, सो इथे आता जर मी इथे काहीतरी याला -5 अशी व्हॅल्यू पाठवली आणि हा प्रोग्राम आपण रन केला तर आउटपुट काय येणार आहे बघा, आलं. सो
एक्सेप्शन काय आलंय की निगेटिव्ह नंबर, म्हणजे ही एरर झाली थोडक्यात आपली, विच इज नथिंग बट अ निगेटिव्ह नंबर. मग याला हँडल करायचं असेल तर आपण काय करू शकतो फ्रेंड्स, की इथे ट्राय कॅच मध्ये आपण तो कोड लिहू शकतो. ओके, सो लेट मी राईट इट इन अ ट्राय, सॉरी ट्राय कॅच नाही, जावा मधलं बोललो मी, ट्राय आणि एक्सेप्ट. सो आपण इथे म्हणणार आहे ट्राय एक्सेप्ट, आणि इथे म्हणू शकतो आपण की लेट्स से समथिंग वेंट रॉंग. हे आपण असं लिहित नाही कधी समथिंग वेंट रॉंग, आपण तिथे प्रॉपर त्याचं हँडलिंग करतो. आणि कोड रन केला तर इथे तुमच्या लक्षात की समथिंग वेंट रॉंग. फाईन. सो अशा प्रकारे आपल्याला स्वतःला पण एक्सेप्शन रेज करता येतात. आता जेव्हा आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट शिकू ना पायथॉनमध्ये, तेव्हा मी तुम्हाला सांगेन की आपल्याला पाहिजे त्या नावाची कशी करता येईल. हे जे आहे हा स्टँडर्ड कीवर्ड आहे, पण व्हॉट इफ मला जसे इकडे होते ना नेम एरर, टाईप एरर, तसे आपल्याला स्वतःची नावं द्यायची आहेत. तर ते कसं करायचं ते आपण एकदा ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट शिकलो ना की त्यावेळेला आपण बघूयात. पण बेसिकली हे लक्षात ठेवायचं की प्रोग्रामरला सुद्धा एक्सेप्शन्स रेज करता येतात, एरर्स रेज करता येतात. सो टू समराइज की आपण काय काय शिकलो या ट्युटोरियलमध्ये regarding exception handling. So what is an exception? Exceptions are abnormal conditions in the program that might stop the program. Okay, आणि टू अवॉइड दिस वी डू एक्सेप्शन हँडलिंग, की आपला प्रोग्राम स्टॉप होऊ नये, व्यवस्थित वर्क व्हावा म्हणून आपण एक्सेप्शन हँडलिंग करतो. आणि आपण हे वेगवेगळे कीवर्ड्स वापरून बघितले, ट्राय, एक्सेप्ट, फायनली आणि एल्स. देन इट इज इम्पॉर्टंट टू नो दॅट वी कॅन रेज अवर ओन एक्सेप्शन्स, आपल्याला आपले एक्सेप्शन्स रेज करता येतात, राईट. आणि इट इज ऑलवेज अ गुड प्रॅक्टिस टू प्रोटेक्ट युअर प्रोग्राम्स बाय युझिंग एक्सेप्शन हँडलिंग. जनरली कधीही तुम्ही कुठल्याही लँग्वेजेसमध्ये कोडिंग करा, सी प्लस प्लस, जावा, पायथन, तुम्हाला सगळीकडे एरर हँडलिंग किंवा एक्सेप्शन हँडलिंग हे करायला लागतं. कारण तुम्हाला माहीत नसतं की एरर येणार आहे का नाही येणार आहे, आणि ती जर आली तर काय करायचं ह्याची सोय करून ठेवायला लागते. जसं मी तुम्हाला एक हेल्मेटचं एक्झाम्पल सारखं देतोय की पडू का नाही पडू आपल्याला माहीतच नाही, पण पडलो तर आपल्या डोक्याला लागलं नाही पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो दॅट्स वॉट द समरी ऑफ एक्सेप्शन हँडलिंग इज. असाइनमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ॲक्सेप्ट 2 नंबर्स फ्रॉम युजर अँड डू देअर डिव्हिजन. ओके, 2 नंबर घ्यायचे आणि त्याचा डिव्हिजनचा रिझल्ट प्रिंट करायचा. इफ द डिवायझर इज एंटर्ड ॲज 0 देन यू हॅव टू हँडल द एक्सेप्शन. जी काय एरर येईल ते हँडल करायची जर युजरने डिवायझर 0 दिला. म्हणजे काय, तर सपोज युजरला तुम्ही विचारलं की एंटर 2 नंबर्स आणि युजरने दिला 10 आणि 5, तर 5 इज युअर डिवायझर, 5 ने डिवाइड करायचं 10 ला, मग त्या केसमध्ये आउटपुट काय येणार आहे आपलं 2, बरोबर. पण इफ द नंबर्स एंटर्ड आर 7 अँड 0, सपोज नेक्स्ट टाइम तुम्ही प्रोग्राम रन केला आणि युजरने दिलं 7 आणि 0, तर आउटपुट म्हणजे ती एरर नाही आली पाहिजे, तुम्ही एक्सेप्शन हँडल केलं पाहिजे, एरर हँडल केली पाहिजे. म्हणजे आउटपुट काय आलं पाहिजे, डिव्हिजन इज नॉट पॉसिबल, असं सरळ युजरला मेसेज दाखवायचा प्रॉपर. ओके, दॅट्स हाऊ you'll हँडल द एक्सेप्शन. फाईन. सो दिस वॉज अ क्विक इंट्रोडक्शन अबाउट एक्सेप्शन हँडलिंग. जेव्हा आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट शिकू तेव्हा बघूयात की आपल्याला स्वतःचे एक्सेप्शन्स कसे बनवता येतील. ओके, सो आय होप यू हॅव गॉट अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ एक्सेप्शन हँडलिंग्स, की पायथॉनमध्ये एक्सेप्शन हँडलिंग कसं करायचं. ओके, सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक द व्हिडिओ, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि भेटूयात आपण लवकरच पुढच्या ट्युटोरियलमध्ये. ओके, टिल देन गुड बाय अँड टेक केअर.